नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला घणसोलीमधून या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे. घणसोलीमध्ये एक महिला पॅराशूटने उतरल्याचं बोललं जात आहे. तर ही महिला या ठिकाणी पॅराशूटमधून उतरताना एका प्रत्यक्षदर्शीने पाहिल्याचा दावा देखील करण्यात आलाय. तर पोलिसांकडून मात्र अद्याप या माहितीला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. तर विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. विनय, नेमकी काय माहिती कळतीये? पोलिसांकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाहीये, काय सत्य? नक्कीच स्वाती, शनिवार रात्री 8:15 ही घटना आहे आणि 8:15 वाजता पाम बीच रोड जो आहे म्हणजे घणसोलीतला नवीन रस्ता आहे, एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला शहर आहे. तसं त्या निर्मनुष्य हा सगळा परिसर आहे आणि तिथेच त्या खाडी किनाऱ्याजवळ एक परदेशी महिला पॅराशूटने खाली उतरली आणि ती नंतर पुढे येताना मात्र तिला उतरताना पाहिलंय, एवढं मात्र प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आणि त्यांनी तशा पद्धतीचं पोलिसांना माहिती देखील दिली आहे. पोलिसांनी त्यानंतर परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्याच्यानंतर त्यांना रोडवरती एक महिला आणि एक तिच्यासोबत एक पुरुष अशी दोघं जण तिथून बाहेर रोडनी चालत येताना दिसले आणि ते नंतर एका कारमध्ये बसून ते निघून जाताना इथपर्यंत फुटेज, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे पोलीस अजूनपर्यंत फक्त दोघं जण त्यांच्या सीसीटीव्हीवर दिसतात त्याचा दुजोरा देत आहेत. मात्र पॅराशूटचा दुजोरा अजून पोलिसांनी दिलेला नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्याच पद्धतीने तपास मात्र पोलिसांनी सुरू केलेला आहे. संपूर्ण म्हणजे ऐरोळी पासून बेलापूर पर्यंत ती जी खाडी किनारा, त्या खाडी किनाऱ्याचा तपास सुरू आहे. नवी मुंबईमध्ये देखील तशा पद्धतीचे अलर्ट पोलिसांनी दिलेले आहेत. मात्र पोलीस अजूनपर्यंत पॅराशूटच्या मुद्द्यावरती मात्र अजून फारसं बोलत नाहीये, त्याला दुजोरा देत नाही. परंतु ज्या माहितीप्रमाणे ती परदेशी महिला कोण होती, नक्कीच पॅराशूटने कोण आले का, नवी मुंबईमधल्या कोणत्या हॉटेल्समध्ये कोण राहिले काय, सगळे हॉटेल्सची त्या पद्धतीने लिस्ट जे रजिस्टर आहे ते सगळे चेक केले जात आहेत. त्या अनुषंगाने पोलीस आपल्या पद्धतीने संपूर्ण तपास यंत्रणा लावली आहे. मात्र अजूनपर्यंत ही माहिती खरी आहे किंवा खोटी आहे हे मात्र सांगणं आताच्या घडीला तरी शक्य नाही. स्वाती, अगदी विनय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर एकूणच या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.